थँक्यू सो मच. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? पण मला एक कळत नाहीये, मी इथे आलेलो आहे, दिवाळी आहे, आज भाऊबीज आहे आणि सगळे असे बसून काय राहिलेत? अरे वातावरण कसं पाहिजे, जल्लोष झाला पाहिजे की नाही? अरे बजाव ये बाते. ये बात है. हाँ मंडळी नमस्कार 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 मंडळी. मी आशिष, मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी आज आहे भाऊबीज आणि या भाऊबीज निमित्त मी आलेलो आहे सन मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेतील मक्तेदार परिवाराकडे. त्यांच्या घरी मी इथे आलेलो आहे. आजची भाऊबीज त्यांच्याबरोबर मी साजरी करणार आहेत आणि हाच आनंद अख्ख्या एपिसोड भर असणार आहे. तेव्हा चला लवकर या, तुम्ही पण या. कमॉन कमॉन. हा हा सगळा परिवार एकत्र इथे आलेला आहे आणि हा जो परिवार आहे ना, एकत्र कुटुंब येणं, मला वाटतं ही सगळ्यात श्रीमंती आहे आणि आज ती तुमच्याकडे आहे, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं कौतुक आहे. आणि मी आता इथे आलेलो आहे, अर्थातच मला सगळ्यांची तशी ओळख नाहीये, तर मला प्लीज जरा माझी ओळख करून द्या. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, जिथं होते वजाबाकी तिथं उभी राहते पुष्पा काकी. क्या बात आहे. बरं, माझ्याकडे आहे किचनची टेरिटरी आणि आज आहे दिवाळी. त्या निमित्तानं मी सगळ्यांची ओळख ना फराळातून करून देणार आहे. सगळ्यात पहिले माझीच ओळख करून देते. तर मी आहे पुष्पा मक्तेदार. करंजी असते बघा, बाहेरून अशी खुसखुशीत, पण आज सारण काय घातलंय ते तुमचं तुम्हीच बघून घ्या, ते मी सांगणार नाही. ही आहे माई मक्तेदारांची मोठी मुलगी, आमची शलाका. चिरोट्यासारखी, गोड आहे पण हाताळायला कठीण. हे मधली लेक आमची प्रिया, अगदी गोड ग बाई, पाकातला रव्याचा लाडू. आणि आमचं शेंडेफळ, आमचा तेज प्रताप. नमस्कार नमस्कार. माझा बाबू ग, शंकरपाळी सारखा. सोपी रेसिपी, तसा तो पण आहे, सोप्पा साधा सरळ पण गोड. ही आमची सुनबाई. हो हा, वैदेही. चकली प्रमाण गंडलं ती ओळखच नाही, नुसती गोल 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 म्हणून ती तशी. हे आमचे पाहुणे मंडळी, वैदेहीची बहीण स्नेहा आणि ते परेशराव यांचे मिस्टर. हे पाहुणे असल्या कारणाने दिवाळीच्या फराळात बघा एक पाहुणा पदार्थ असतो, बाकरवडी सारखा, जो आपल्याला बनवता येत नाही, कारण त्याची काय रेसिपी ती माहित नसते. तशी हे दोघे पण असतात. ते राहिले तिथं. ते कसं आहे, ते आमचे जावई आहे. नमस्कार. हे जालिंदर मामा, माईंचे भाऊ. मामा नमस्कार. आणि तो थंड. नमस्कार नमस्कार. वा, अरे मित्रा, थंडरला कोण नाही ओळखत बाबा. व्हेरी गुड. तर असे हे आमच्या घरातली माणसं. व्हेरी गुड. वा, खूप छान ओळख करून दिलेली आहे सगळ्यांची. कुठे कोण? त्या त्या हो, या थोडा एकदम रागात असतात ना नेहमी. हा, ही जरी सारखा राग राग करत असतात. त्या काय कुठे, त्या कुठे, त्यांना भेटायचंय मला. माई. हा माई माई. हा माई कुठे आहेत माई? अरे नमस्कार. कुठे आहेत? तीच माई आहे. मी आहे आणि मी जर इथे नसले ना
तर ती येईल, आणि जर ती आली ना तर इथले कोणीच दिसणार नाही. म्हणजे माई आहे ना, माई असली ना की कोणालाच मजा नाही करता येत. म्हणून आता माई नाहीये, माईची भूमिका वठवणारी स्नेहलता वसईकर इथे, ती मी आहे. आय होप यू अंडरस्टँड. हो. इफ यू अंडरस्टँड, येस 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 या 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 इट बिकम फर्दर अंडरस्टँडिंग. या या तुम्ही असं गैरसमज झाला आहे ना माझा. गैरसमजावर मला मला आता आठवलं की या घरामध्ये जो गैरसमज पसरलाय तोच मला दूर करायचा आहे, आणि त्यासाठीच मी खरं तर इथे आलेलो आहे. आणि तो गैरसमज पसरवलाय वैदेही. वैदेही, मला सांग, ह्याचं इतकं जीवापाड प्रेम आहे तिच्या, आणि तू इतका रागराग करतेस तिच्याचा का असं बोगा शोधून सापडणार नाही, ही तुला सांगतोय. हो, पण माझा काहीच गैरसमज झालेला नाही. म्हणजे मला क्लिअरली माहिती हा कसा आहे ते तुम्हाला माहित नाहीये. काहीच माहिती त्यांना माहितीच नाही. त्यांच्याबद्दल मला सगळं माहिती आहे. खरं तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला खरं तर काहीच माहिती नाही. ह्यांचं प्रेम आहे तरी ह्यांचं प्रेम आहे आणि ह्यांचा राग आहे, तरी पण ह्या लग्न करून इथे हो आलेले. आलेलं. मला हे सांग, हे सगळं काय चाललंय, हे सगळ्या गोष्टी काय आहेत? नाही, खरं तर त्यांनी गैरसमज करून घेतलेला आहे. आता थंडर जसं म्हणलं तसं त्यांनी. नाही, एक सेकंड, तू बोलू नकोस. तू बोललास की फक्त तुझी बाजू सांगतोस, माझी बाजू मग कोणी ऐकत नाही ना. माझी बाजू पण ऐकून घ्या ना, माझी बाजू पण ऐकून घ्या. गैरसमज केलाय त्यांनी, तेच सांगतोय मी. थंडर जसं म्हणलं ना, त्यांना माझी बाजू माहितीच नाहीये. नाही, तू माझं ऐकत नाहीयेस. काय इकडे सगळे त्याची बाजू घेतात, माझी बाजू कोणीच घेत नाही ना. अरे पण मी तुझंच ऐकते. म्हणजे एक मिनिट, मला वाटतं जरा आता वातावरण इथे तापलेलं आहे, तर त्या निमित्ताने मला काही प्रश्न विचारायचे आहेत. हा, मला वैदेहीलाच प्रश्न विचारायचे. पहिला, वैदेही, तेजा जितकं जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर, तशी तू कधी करायला सुरुवात करणार? नाही, मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगणारच आहे की हा गैरसमज दूर होण्यासाठी काय आहे, तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल, तुझ्यासाठी तुझ्या संग, सोमवार ते रविवार रात्री 9:15 वाजता, फक्त आपल्या सन मराठीवर. व्हेरी गुड. बरं, आता जरा मला तेजाला मला जरा विचारायचंय, हानी आणि बडी हे काय आहे? हान की बडीव. हानकी बडीव. हा, हानकी बडीव हे काय प्रकरण आहे, जरा आम्हाला कळेल. प्रकरण असं आहे की पहिल्यांदा ह्यांना मी पाहिलं, ते फायटिंग करताना पाहिलं. हान की बडीव. हा, नाव माहित नव्हतं कोण आहे, आणि पहिल्या नजरेतच प्रेमात पडलो होतो. लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं ना, तसं लव्ह ॲट फर्स्ट फाईट आहे त्यांचं. व्हेरी गुड, क्या बात आहे थंडर. तेच पहिल्या नजरेत प्रेमात पडलेले. मला जर आता पुष्पा काकूने जसं जरा विचारायचंय, हा की मगाशी तुम्ही सगळ्यांना फराळाची नावं दिलेली आहेत, माईंना काय नाव आहे? माई ना अनारसा आहे. आणि अनारसा बनवणं हे काही येरागाबाळ्याचं काम नाही. आणि ती रेसिपी एकदा जमली की त्याच्या एवढा आवडीचा पदार्थ कुठला नाही. नाईस नाईस, आय लव्ह इट. वा, हरकत नाही. वा, खूप छान. आणि त्या सगळ्यांची ओळख वगैरे झाली आणि छान मजा आली सगळ्यांशी गप्पा करून. पण आता ज्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे तो खेळ आपण पहिला घेणार आहोत. तर काय आहे की हे खेळ खेळूनच आपल्याला आजच्या भागाची हुकमाची राणी शोधायची. आता ती कोण होणार आहे मलाही माहिती नाहीये, पण मला खात्री आहे की इथे या सगळ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्यांना इथे वाटतंय की मीच होणार हुकमाची राणी. हो की नाही? बरोबर आहे की नाही? हा, बस. मग चला तर मग आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. चला, सगळे जमलेले आहेत? ओके. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळाचं नाव आहे देसात पेटवात. हा, खेळाचं नाव काय आहे? बया, देसात पेटवात. ये बात आहे. हा, खेळाचं नाव. देसात पेटवात. व्यवस्थित. हा, देसात पेटुवात. हा, पण जवळजवळ पेटू म्हणजे असं आलो तरी. हा, खेळाचं नाव देऊ नको साथ, मी एकटी पेटवेन वाट. आम्हाला बघायचंय कशी पेटवणार एक ती वात. वात आणले नुसतं ही मी. आणि आता स्नेहलता हे एकदा नाव घेऊन दाखव. आता इथे माई नाही आहेत ना, तर माईंचं एक बॅकग्राऊंड म्युझिक आहे, त्याच्यात आपण बघूया. अच्छा, माईंचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. हो 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 हो. अच्छा, ओके. हा, देसात पेटवात. सो आहे असं माई. तिचं वेगळंच चाललंय काहीतरी.
आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. ओके, खेळाचं नाव कळलेलं खेळ असं आहे की प्रत्येक जोडीसमोर 5-5 पणते आहेत. हा तेल आहे, तेलाचं काय ह्याला काय प्लॅस्टिकचं वाटी आहे छोटी, आणि अर्थातच कापूस आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर त्याच्या कापसाच्या वाती करायच्या आहेत. पण ही वाती म्हणजे 2 वाती पाहिजेत. हा, आता आपण जेव्हा दिवाळीला पणत्या वगैरे लावतो तेव्हा 2 वाती त्या बनवून मग त्या अशा मिक्स करून मग त्या अशा पणतीमध्ये ठेवायचं. तेल दिलेलं आहे, तेल टाकायचं आहे पणतीमध्ये. आणि आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे ह्या ज्या काडी पेट्या आहेत त्या मी तुमच्याकडे देणार आहे, आणि त्याच्यामध्ये एकच काडी आहे. त्याच्यामध्ये एकच काडी आहे, आणि त्या एकाच काडीने 5 ह्या ज्या पणत्या आहेत त्या पेटवायच्या आहेत. ओके, आता ह्या सगळ्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये किंवा पहिल्यांदा जी जोडी ह्या सगळ्या गोष्टी करेल आणि 5 पणत्या जी पेटवेल जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये ती असणार आहे या खेळाची विजेती जोडी. ओके, सगळे तयार आहेत? नक्की. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. ओके, 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड. दोन वाती पाहिजे, 2 वाती, 2 वाती पाहिजेत. प्रत्येक पट्टीमध्ये 2-2 वाती पाहिजेत. हा, लक्षात घ्या. काय बोलतेस? व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, ओके, व्हेरी गुड. आणि अत्यंत छान खेळ खेळले तुम्ही सगळ्यांनी. अगदी अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे, आणि प्रात्र निर्णय आणि खेळामध्ये हार जीत असतेच. ओके, तर विजेती जोडी आहे. काय वाटतं कोण जिंकणार आहे? हा, पुष्पा काकू. माझा बाबू आणि वैदेही. माझा बाबू. गेलं तर तुला काय वाटतं कोण? आता ज्या पद्धतीने पणत्या पेटलेल्या आहेत तर मला वाटतं सुनबाई आणि मुलगा विजयी असतील. अच्छा, आणि मला मामांना विचारायचं. मामा. आमचे तेज प्रताप आणि सुनबाई आमच्या. पण आमच्या 4 पेटल्या होत्या, त्या इतक्या वेळात 1 विजून गेली. अच्छा, 1 विजून गेली. बरं, हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला वाटतं आमच्या अजूनही 4ही वाती पेटलेल्या आहेत. 3च तिने पेटवल्यात आणि 1 यांनी पेटवली. सांगतो ताई, सांगतो मी. मला असं वाटतं कोणाचं लवकर विजतं याचा काही संबंध नव्हता गेमशी, तर यांच्या लवकर पेटलेल्या होत्या आणि 4 पेटलेल्या होत्या. हा, निर्णय असा आहे की विजेती जोडी आहे ही जोडी. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. आणि हा जो उत्साह आहे, ही जी एनर्जी आहे, तीच घेऊन आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाईल. पुन्हा एकदा विजेत्या जोडीचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. आणि आता आपण दुसऱ्या खेळाकडे जाणारच आहोत, पण त्याआधी वैदेहीला मला काही प्रश्न विचारायचे आहेत. वैदेही, इथे या मालिकेमध्ये तुला भाऊ नाहीये की? मग खऱ्या आयुष्यामध्ये भाऊ आहे? खऱ्या आयुष्यामध्ये पण मला मोठी बहीण आहे. अच्छा, मोठी बहीण. हो, आणि मी लहान बहीण आहे. जशी स्नेहाताई माझी सिरियलमध्ये बहीण आहे तशी अपूर्वा म्हणून माझी मोठी बहीण आहे. आणि भाऊ मला मावस चुलत वगैरे आहेतच, पण सख्खी माझी मोठी बहीण. बहिणीबरोबरची दिवाळी कशी असते? अप्रतिम असायची दिवाळी. पण आम्ही, माझ्या आईचा आई बाबा किंवा वडिलांचा आई बाबा पुण्यात आणि नगरमध्ये असल्यामुळे आम्ही नेहमी फिरतीवर असायचो. सो दिवाळीची सुट्टी म्हणजे एकतर नगरला जायचं, मग पुण्याला जायचं, सगळीकडचा फराळ खायचा, मज्जा करायची, दिवे लावायचे, कझिन सोबत टाइम स्पेंड करायचा, आजी आजोबांसोबत टाइम स्पेंड करायचा. आत्ता माझी बहीण डिफेन्समध्ये असल्यामुळे आमची फारशी भेट होत नाही. हां, बट ती आत्ताच नुकतीच येऊन भेटून गेली मला. पण लहानपणी आम्ही खूप खूप दिवाळी एन्जॉय केली. वा, खूप छान. मला स्नेहलताला विचारायचंय. स्नेहलता, तू माई साकारताना आम्ही बघतो आणि खूप छान तू ती भूमिका साकारतेस. थँक्यू. पण वैयक्तिक आयुष्यामध्ये तू कशी आहेस? मला माहीत नाही बाकीच्यांचं याबद्दल काय मत असेल, पण मी खूप खरी आहे. आणि कितीही त्रास झाला, आवाजात कंपनं असली ना, तरी मी खरं बोलणं कधीच बंद करत नाही. आणि त्याचा त्रास बऱ्याच लोकांना होऊ शकतो माझ्या आयुष्यात. खऱ्या सच्चाईने काम करणं मी कधीच बंद करत नाही. त्यामुळे स्नेहलता वसईकर हिला जर ओळखायचं असेल तर तिच्याशी खरे राहा, खरेपणाने तुम्हाला भेटत राहील. व्हेरी गुड, क्या बात आहे, खूप छान. आणि सगळेजण आलेले आहेत इथे आपल्या या पुढच्या खेळामध्ये. पण आता
ज्या मगाशी पहिल्या खेळामध्ये ज्या खेळल्या नाहीत ताई, हा त्या आता या खेळामध्ये खेळणार आहेत. ओके, पुष्पा काकू, प्रियाताई आणि अर्थातच स्नेहलता. ओके, ह्या आपण खेळ खेळणार आहेत. पण त्याआधी तिघी जणी इथे आलेले आहेत. आता तुम्ही एक उखाणा घ्यायचंय. आता माझ्या नवऱ्याचं नाव रिव्हील झालेलं नाहीये म्हणून मी माझ्या पद्धतीने घेते. हा, तुमच्या पद्धतीने घ्या. केळीचं पान चुरचुरू फाटतंय. केळीचं पान चुरूचुरू अहो केळीचं पान चुरचुरू फाटतंय. चुरचुर फाटतंय. सासूबाईच्या कार्ट्याला पाहावंसं वाटतंय. क्या बात आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आता पुष्पा काकू. सुंदर सुंदर हरणींचे तोकडे तोकडे पाय. सुंदर सुंदर हरणींचे तोकडे तोकडे पाय. अण्णासाहेब कुठं दिसत नाही, खाट्यात पडले का काय? वा, क्या बात आहे. आणि आता स्नेहलता म्हणून सांगेन, जशी माझी आणि माझ्या नवऱ्याची पहिली डेट ही पाणीपुरी डेट होती, तर त्यावरनं हा उखाणा आहे. आणि माझा नवरा डिरेक्टर आहे, तर हा उखाणा त्या गोष्टींशी रिलेटेड आहे. स्वतःच्या नवऱ्याचं प्रमोशन चालू आहे इथं. तर नाव पण सांग. तर हा उखाणा त्याच्याशी रिलेटेड आहे बरं का. नको रगडा पॅटीस, नको पाणीपुरी, नको रगडा पॅटीस, नको पाणीपुरी. गिरीशला माझी एकच रिक्वेस्ट, शूटिंग संपलं की सरळ यायचं घरी. हा उखाणा नव्हता, ही धमकी हरकत नाही. हा, चला तर आता आपण खेळ खेळूया. हा, खेळाचं नाव आहे लीला 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 सुंदर माझा किल्ला. पहिल्या ताई. लीला लीला लिल्ला सुंदर माझा किल्ला. आगे. लिल्ला 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 सुंदर माझा किल्ला. हा, ओके. आणि आता हा, लिल्ला 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 सुंदर माझा किल्ला. व्हेरी गुड, क्या बात आहे. आणि आता खेळ काय मी सांगतो. खेळ असा आहे, प्रत्येकी समोर पेपर कप आहे. ते पेपर कप अशा पद्धतीने लावायचे की छान पिरॅमिड तयार झालं पाहिजे. आणि जी ताई कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड तयार करेल, किल्ला तयार करेल, ती असणारे अर्थातच या खेळाची विजेती आणि याच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, तयार आहेत सगळे? चला मी तिथे येतो 1 2 3 म्हटल्यानंतर. ओके, 1 2 3. शाबाश 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 शाबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड. कपॉन 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 कपॉन. पुष्पा काकू कपॉन. पुष्पा काकू कपॉन. व्हेरी गुड व्हेरी गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन आणि जरा पेशन्स ठेवायचे. व्हेरी गुड. आणि बनून झाल्यानंतर हात वरती करायचंय. हात वरती करायचंय. बनवून झाल्यानंतर हात वरती करायचंय म्हणजे आम्हाला कळेल. हळू 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 हळू. बनवून झाल्यानंतर हात वरती करायचंय. लवकर 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 घ्या. लवकर उचलायचंय. लवकर उचलायचंय. सावकाश हा हा हा. सावकाश 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 सावकाश. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्तच. आणि आताचाच निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती जी ताई आहे ती आहे प्रियाताई. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. पुन्हा एकदा अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली असतो. पण त्याआधी पुष्पा काकू बोला. कसं वाटलं 16 सख्यांचा साजरा करताना? खूप मजा आली. आणि ह्या निमित्तानं मक्तेदार एकत्र आले. म्हणजे आम्ही एकत्र राहत जरी असलो ना तरी असतात ना इकडे तिकडे तोंड घरातल्यांची, पण ह्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो त्यामुळे मजा आली. वैयक्तिक आयुष्यामध्ये भाऊ आहे तुला? नाही, आम्ही 3 बहिणी आहोत. अच्छा, 3. मग भाऊबीज कशी तुम्ही कशा पद्धतीने साजरी करायची?
मावस भाऊ आहे, चुलत भावंड आहेत, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन, माझ्या घरी मामा वगैरे येणं व्हायचं, त्याच्यामुळे तशी भाऊबीज आम्ही साजरी करायचो. पण त्याहीपेक्षा जास्त आठवण ही चांगली आहे ना की मी अभुदयनगरला राहिला आहे. तर अभुदयनगरमध्ये मजल्यावरचे म्हणजे शेजारी पाजारी पण भाऊच असतात आपले, त्याच्यामुळे शक्यतो ते असायचं की आता भाऊबीज आली आहे तर शेजारच्या प्रत्येक घरात जाऊन मी भाऊबीज करणार आहे, मला हे गिफ्ट पाहिजे, मी भाऊबीज करणार आहे, उद्या भांडायचं. पण त्या दिवसापुरतं सांगून यायचं की आज भाऊबीज करायची आहे, हे आम्ही करायचं. भाऊबीजेसाठी भाऊ, रक्षाबंधनसाठी भाऊ पण गिफ्ट मिळतो, दुसऱ्या दिवशी मारामाऱ्या करायच्या. वा, हे नव्याने कळेल आणि ही खूप छान आयडिया आहे खरं तर. वा पुष्पा काकू, खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि सगळ्यांबरोबर हा 16 सख्यांचा साजरा करून खरंच खूप छान वाटलं. आणि आता आपली जी आजच्या भागाची हुकुमाची राणी आहे तिचा आपण योग्य तो सन्मान करणार आहोत. आणि हे गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि एक आमची किंवा माझी एक ओळख किंवा माझी एक आठवण तुमच्याकडे राहावी म्हणून एक स्मृतिचिन्ह मी तुम्हाला देणार आहे. ह्या संपूर्ण मक्तेदार परिवाराला द्या. कसं वाटतंय? हुकमाची राणी झालीस? एकदम राणी झाल्यासारखं वाटतंय बघा. म्हणजे तू तुझ्या घरी तर तू आहेस हुकमाची राणी, पण आज इथे मक्तेदार परिवारामध्ये आज तू हुकमाची राणी झालीस, कसं वाटतंय? खूप खूप भारी वाटतंय आणि खरंच बालपणात गेल्यासारखं वाटलं. आणि ते ग्लास लावत असताना अजिबात इकडे तिकडे लक्ष नव्हतं, पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी ते केलं आणि खूप मजा आली, खूप मजा आली खरंच. वा, क्या बात आहे. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि एक तुम्हा सगळ्यांची एक आठवण म्हणून मी एक तुम्हा सगळ्यांबरोबर एक सेल्फी काढणार आहे. ओके, चला तर मग खूप छान वाटलं आणि मी आता तुमची रजा नाही घ्यायची आहे एवढ्यात, कारण आज आहे भाऊबीज, त्यामुळे भाऊदया वेळा बहिणींची वेळी माया होऊन जाऊ दे की भाऊबीज तर झालीच पाहिजे तुझ्यावर. ठीक आहे, हरकत